नमस्कार मंडळी, कशा आहात? आणि आपल्या टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर माझा बसलेला आहे थोडासा घसा, बोलायला त्रास होतो. तर मी लातूरला गेले होते माझ्या भावाकडे काही दिवसापूर्वी. तर मी तिथला व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. तर म्हणजे नवरात्रीच्या अगोदर. तर त्याला खायची होती माझ्या हातची वजडी आणि तो नॉनव्हेजचा खूप शौकीन आहे. तर मग त्याने आणली होती मस्त वजडी. तर मला बोलला बनवतं. मग छान मी वजडी बनवली. तर चला बघूया रेसिपी कशी बनवली ते. वजडी मी अगोदर 7-8 पाण्याने छान धुवून घेतली. ज्या नळ्या असतात त्याच्यातली घाण काढून घेतली आणि याच्यामध्ये एका लिंबूचा रस टाकून 1 चमच मीठ टाकून मस्त त्याला चोळून 10 मिनटापर्यंत चोळत राहिले आणि छान त्याला परत 2-4 पाण्याने धुवून घेतली. आणि एकीकडे मी गॅसवर गरम करायला पाणी ठेवलं होतं टोपामध्ये. तर त्या पाण्यामध्ये मी वजडी टाकून मस्त भिजत ठेवली 20 मिनटापर्यंत. आता इथे मी घेतलेली आहे वजडीची तयारी करायला. लसूण मी चोळून म्हणजे साईडला ठेवलेला आहे. तर हे बघा, अशा प्रकारे ही वजडीतलं घाण पाणी निघालेलं आहे. आता याला परत आपण 6-7 पाण्याने छान धुवूया. आता वजडी खायला जेवढी टेस्टी असते तेवढी तिचा वाससुद्धा येतो आणि धुवायला पण लागते. तर धुणाऱ्याची कंबर मात्र तुटते नक्कीच. तर मी वजडी छान धुवून घेतलेली आहे, साईडला ठेवलेली आहे. आता इथे मी कोथिंबीर, 20-25 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आणि इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवर. त्यामध्ये मी 1-1.5 चम्मच थोडंसं तेल घालणार आहे. म्हणजे आपल्याला जेवढं लागेल तेवढं तेल घालायचं आहे. आणि जे मी आता वाटून घेतलं होतं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, तर त्याच्यामधली थोडीशी मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि याला चांगली परतून घ्यायची मस्त खमंग वास सुटेपर्यंत. आणि मग आपण याच्यामध्ये वजडी टाकून छान परतून घेणार आहोत. आता लिंबू टाकल्याने काय होतं, वजडीचा वास येत नाही, छान धुतल्या जाते. तर हे बघा, याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातली आणि धुवून घेतलेली छान वजडी याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर माझ्या एक हातात होता कॅमेरा, तर मला चम्मच हलवता येत नव्हता, त्यामुळे मी अशा प्रकारे फिरवत होते. तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि इकडे ठेवलेलं आहे मी गरम पाणी वजडीमध्ये टाकायला आणि याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ चवीनुसार. आता पाणी गरम झालं की आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून याच्या 4-5 शिट्या करून घेऊया. म्हणजे वजडी चांगली शिजली तर खायला पचायलासुद्धा छान लागते. तर हे बघा, पाणी आपलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये पाणी टाकून शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि पाणी मी एवढंच घातलेलं आहे की आपली वजडी त्यामध्ये बुडाली पाहिजे. म्हणजे जेवढं वजडी बरोबर इतकं पाणी घातलेलं आहे. तर चला आता आपण मसाल्याची तयारी करूया. इथे मी घेतलेले आहेत लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5, 1 चमच तीळ, 1 चमच धनी घेतले आणि 1 चमच खसखस घेतली, खोबरं घेतले, कांदा आणि आलं लसूण. तर इथे मी कढई घेतलेली आहे. आता सर्वात आधी आपण छान कांदा भाजून घेऊया मस्त. मी लांब कांदा कट करून घेतलेला आहे. कसाही कट केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला हे असंही वाटणामध्येच वाटायचं आहे. आता कांदा चांगला लालसर झालेला आहे. थोडंसं तेल टाकूया आणि थोडा अजून चांगला परतून घेऊया. म्हणजे जेवढा मसाला आपण छान भाजू म्हणजे व्यवस्थित कमी गॅसवर भाजला तरच छान लागतो, नाहीतर एकदम करपून टाकला तर भाज्या करपट लागतात. तर कांदा मी चांगला परतून काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया. हे बघा, असं लालसर. ते बघा, खोबरंसुद्धा मी काढून घेतलेलं आहे. आता या मिरच्या आणि बाकीचे जे मसाले आहेत ते टाकून घेऊया. याच्यामध्ये खडे मसालेसुद्धा आहेत. लवंगा, काळी मिरी, तेजपत्ता, दालचिनी, विलायची हे सगळं घातलेलं आहे मी. आणि खसखस, धनी, तीळ, मिरच्या अख्ख्या हे सगळं भाजून घ्यायचं छान मस्त असं खरपूस. हे बघा. आणि आता हे भाजून झाले की आपण याच्यामध्ये जे भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं आहे ते सुद्धा टाकायचं आहे. म्हणजे जी काही कढईला चिटकलेली खसखस आहे ती सगळी व्यवस्थित याला चिटकून येते. हे बघा, आपला मसाला चांगला परतून भाजून झालेला आहे.
तर इथं मी ठेवलेलं आहे गरम पाणी, म्हणजे आपल्याला फोडणी दिल्यावर टाकायला आणि याच्यामध्ये मी थोडंसं जे आपण पेस्ट बनवून घेतली होती सुरुवातीला थोडीशी काढून घेतली, थोडीशी याच्यामध्ये ठेवली आणि थोडीशी अगोदर परतायच्या टायमाला टाकली होती. तर चला आता हे वाटण छान बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये आणि फोडणीची तयारी करूया. हे बघा वजडीसुद्धा मस्त शिजलेली आहे. हे बघा वजडी शिजून कमी होते, म्हणजे कुठलंही आपण नॉनव्हेज बनवतो ते शिजून कमी होतं. तर मसाले आपण आपल्याला जेवढे लागतील आपल्या हिशोबानेच घालावेत. तर हे बघा मी इथे काढलेली पेस्ट आता ही तेलामध्ये टाकून छान परतून घेऊया वजडी. तेल मस्त गरम झालेलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, छान खमंग वास सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे आणि लसूण छान लालसर होईपर्यंत मस्त परतून घेतला. आता याच्यामध्ये घातलेले आहे मी मसाले, मटण मसाला, लाल तिखट घातलेला आहे, गरम मसाला घातलेला आहे, थोडासा मटण मसाला आणि धने पावडर घातलेली आहे. आता हा छान परतून घेऊन याच्यामध्ये मी वाटण घालणार आहे. मी वाटण इथे पूर्ण घातलेलं नाही आहे, कमी घातलेलं आहे, कारण आपली वजडी कमी आणि मसाला जास्त झाला असता. तर जेवढी आपली वजडी आहे तितकाच मसाला घातलेला आहे मी आणि मस्त पातळ म्हणजे गावठी टाईप रस्सा बनवला होता वजडीचा. तर हे बघा मस्त आपण वाटण आता परतून घ्यायचं आहे छान चांगलं तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये थोडंसं हे करायचं आहे, पाणी घालायचं आहे आपल्याला. जे आपण पाणी वजडीचं सुटलं होतं त्याच 2 पळ्या पाणी घालून मी याला परत एकदा थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. मसाले तसे आपण चांगलेच भाजून घेतले होते, पण तरीही वजडी म्हणल्यावर काय विषय आहे का. तर हे बघा आता याला मस्त आपण तेल सुटेपर्यंत हे करूया, झाकून ठेवूया. तर बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या. आता याच्यामध्ये आपण छान वजडी टाकून घेऊया आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि परत याला 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर असं मला वाटतं की वजडी फारशी शिजली नाही आहे, म्हणून मी परत त्याला 2 शिट्ट्या काढलेल्या आहेत. तर हे बघा आता याच्यामध्ये आपण गरम करून पाणी घालायचं आहे. जे वजडीचं पाणी होतं पिवळं ते घातलेलं आहे मी आणि बाकी थोडंसं शिजायपुरतं टाकलेलं आहे. तर हे बघा आपली वजडी मस्त. आता तुम्ही म्हणसाल हे काय ढळम पाणी दिसतंय, पण वजडी तुम्ही लास्टला नक्कीच बघा. तर हे बघा इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरून कट करून आणि 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता तिकडे माझ्या वहिनीने मस्त भात बनवलेला, चपाती बनवलेली आणि मी वजडीची भाजी बनवलेली आणि मस्त आम्ही वजडी शिजेपर्यंत सीताफळं खाल्ले. आणि हे बघा आपली वजडी तयार आहे, मस्त उकळी फुटलेली. याच्यात थोडीशी परत मी एकदा कोथिंबीर टाकलेली आहे, मस्त तरी आलेली आहे, छान रस्सा दिसतो आहे एकदम लाल मस्त. आहा तोंडाला पाणी आलेलं आहे बघून. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त मसालेदार झणझणीत वजडी खायला या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.